नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण 190 एवढ्या मनाच्या श्लोकांचा अर्थ पाहिला. आता ह्यापुढे आपण पुढच्या मनाच्या श्लोकांचा अर्थ पाहणार आहोत. श्लोक क्रमांक 191. देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनीशून्य अज्ञान हे मावळेना. देह म्हणजे मी हा झालेला निश्चय जोपर्यंत मनातून जात नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञान होणे शक्य नाही. जोपर्यंत मीपणा नाहीसा होत नाही तोपर्यंत परब्रह्माचे आकलन होणार नाही. तसेच ते मुळातच नाही आणि माईक आहे व ते अज्ञान लोप पावणार नाही. श्लोक क्रमांक 192. मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे. तया खुण ते हीन दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोन्ही नसाहे. ज्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही अशा भगवंताचे स्वरूप मनाला कधी आकलन करता येत नाही. तो सर्वोत्तम आहे, त्याचे ध्यान अभिन्नपणे करावे. खुणेने त्याचे स्वरूप सांगण्याचा प्रयत्न करावा तर दृष्टांत अपुरा पडतो. तो एकमेव द्वितीय आहे, तेथे संग व निसंग अशा दोन्ही गोष्टी उरत नाहीत. श्लोक क्रमांक 193. नव्हे जाणता नेणता देवराण, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराण. नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान नाही आणि अज्ञान पण नाही आहे. वेद शास्त्रे पुराणे इत्यादींना त्यांचे वर्णन करता आले नाही. तो दिसणारा नाही व न दिसणारा पण नाही आहे. दृश्य व अदृश्याचा तो साक्षीही नव्हे. वेदांना त्याचा थांग लागू शकला नाही. श्लोक क्रमांक 194. वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. देह टाकीता देव कोठे राहतो, बरी मागुता ठाव कोठे पाहतो. साधक आदराने प्रश्न विचारतो की माणसाच्या हृदयात जो देव आहे तो कोण आहे, तो कसा आहे. माणूस जेव्हा आपल्या देहाचा त्याग करतो तेव्हा तो देव कुठे राहतो आणि नंतर जन्म कुठे घेतो. श्लोक क्रमांक 195. वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा. सदा संचला येत ना जात काही, तये वीण कोठे रिता ठाव नाही. या प्रश्नाला श्री समर्थ असे उत्तर देतात की हृदयामध्ये जो देव राहतो तो नभाप्रमाणे सर्वत्र व्यापून असतो असे समजावे. तो निरंतर सर्वत्र भरलेला आहे आणि तो येत नाही की जात पण नाही. तो सर्वत्र व्यापलेला असल्यामुळे त्याच्याशिवाय मोकळी अशी काहीच जागा नाही. श्लोक क्रमांक 196. नभी वावरे जो अनुरेणू काही, रिता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष अलक्ष सर्वे बुडाले. आकाशामध्ये जे अणुरेणू वावरतात त्यामध्येही परमतत्व भरून राहिले आहे. परमेश्वरा वाचून कोणतेही स्थान रिकामी नाही. त्या स्वरूपास पाहण्याचा अभ्यास करता करता पाहणारा स्वतःच ते स्वरूप बनून जातो. त्या परमात्म्याचे ठाई सर्व दृश्य आणि अदृश्य लोप पावते व एकच ते तत्व उरते. श्लोक क्रमांक 197. नभासारिके रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देहबुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना. प्रभू श्रीरामाचे स्वरूप आकाशासारखे आहे. त्याचे चिंतन मनोभावे केल्यास जगातील दुःख नाहीसे होतात. त्याच स्वरूपाचे दर्शन झाल्यावर देहबुद्धी उरत नाही. ते स्वरूप कितीही वेळा पाहिले तरी आपल्या मनाची तृप्ती होत नाही. श्लोक क्रमांक 198. नव्हे व्यापिले सर्व दृष्टीचा आहे, रघुनायका उपनमा ते नसाहे. दुजे विण जो तोची तो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. आकाशाने सर्व सृष्टी व्यापून टाकली आहे हे खरे, परंतु परमात्मा स्वरूपाला ती उपमा देत नाही. ते स्वरूप भरून राहिला आहे. तो स्वभावतः एकच आहे, मग त्याला व्यापक कसे म्हणता येईल. श्लोक क्रमांक 199. अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे, दुजे वीण जे खुण स्वामी प्रतापे. परमात्मा स्वरूप हे अत्यंत पुरातन व इतके विशाल आहे की तेथे तर्क पोहोचूच शकत नाही. ते अत्यंत गूढ गुप्त व स्थिर आहे. त्याच्या ठिकाणी द्वैत्य नाही. ही खूण सद्गुरूच्या कृपेने समजली की ते तात्काळ सोपे व सुलभ बनते. श्लोक क्रमांक 200. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. गुरुकृपेने ज्ञान झाले म्हणजे ते परमात्म स्वरूप कळते व त्याचे आकलन होते. तेथे सर्व साक्षी अवस्थाही विलीन होऊन जाते. मग उन्मन होऊन जाते आणि शब्द कुंठित होऊन जातात. मग एक परमात्म्याखेरीज सर्वत्र काहीच दिसत नाही. श्लोक क्रमांक 201.
कदा ओळखी माझी दुजे दिशेना, मनी मानसी द्वैत्य काही वसेना. बहुता दिसा आपुली भेट झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. समर्थ म्हणतात की एकदा का परमात्म्याचा अनुभव आला की दुसरे काहीच दिसत नाही. मनामध्ये चुकूनही द्वैत्यभाव येत नाही. बऱ्याच काळानंतर आपले जे मूळ स्वरूप त्या परमात्मा तत्वाशी भेट झाली की देहभान विसरून जाते, दुःख नाहीसे होतात आणि जीवाला शांतता लाभते. श्लोक क्रमांक 202. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले. सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जना संगती धन्य होसी. समर्थ म्हणतात की हे मना, परमात्म्याचे जे रहस्य आहे ते तुला मिळाले आहे, पण त्याचा अनुभव येण्यास तुला अंतर्यामी साधना केली पाहिजे. संतांचा उपदेश सतत श्रवण केल्यामुळे तुला आत्मज्ञान निश्चित मिळेल. म्हणून तू संतांची संगती धर, त्या योगे तू धन्य होशील. श्लोक क्रमांक 203. मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने विण सन्मार्ग लागे. हे मना, जगामध्ये इतर सर्वांची संगती सोडावी व संतांची संगती धरावी, ज्याच्या संगतीमुळे मोठी मोठाली दुःखे नाहीसे होतात आणि साधनाचे कष्ट न करताही सन्मार्ग आपल्याला मिळू शकतो. श्लोक क्रमांक 204. मना सर्व हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी. मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत्य निशेष मोडी. समर्थ म्हणतात की हे मना, संतांची संगत ही इतर संगतीपासून आपणाला बाजूला करते आणि ती तत्काळ मुक्तीचा लाभ करून देते. साधकाला सत्संग त्वरित मुक्त करतो. सत्संगामुळे द्वैत्यभाव पूर्णतः नाहीसा होतो. श्लोक क्रमांक 205. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. समर्थ म्हणतात की हे मनाचे श्लोक श्रवण केल्यामुळे सर्व दोष निघून जातील. जे अज्ञानी आहेत त्यांना साधन करण्याची योग्यता लाभेल. त्यांच्या अंगी ज्ञान वैराग्य व सामर्थ्य येईल. श्री समर्थ रामदास म्हणतात की त्या लोकांना खात्रीने मुक्तीचा लाभ होईल. जय जय रघुवीर समर्थ. तर मित्रांनो, मनाच्या श्लोकांचा आपण अर्थ पाहिला. ह्यात काही उणीव राहिली असेल तर मी तुमची खरंच मनापासून क्षमा मागतो. मी असे नवीन नवीन उपक्रम आपल्यासमोर नक्कीच घेऊन येईन. आपण नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. आपण आपल्या नव्या उपक्रमामध्ये आणि पुढच्या भागात भेटू. आपले खूप खूप आभार.